मी समजू शकते ग, तू त्यांच्यावर प्रेम करत होतीस म्हणून ऍक्सिडेंटचं नाटक केलंस, पण तू सुसाईडचंही नाटक केलंस. तू मला इमोशनल ब्लॅकमेल केलंस की जर तुझं राजवर्धन सरांशी लग्न झालं नाही तर तू स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेशील म्हणून. असं का केलंस तू वैदेही? वैदेही, मी तुझं मन जपलं, मी तुला जपलं आणि तू मलाच फसवलंस. आणि त्याचा असा फायदा करून घेतलास वैदेही. मला फसवून तू हे लग्न करणार आहेस. काय चाललंय काय? सुदर्शन, कावेरी एक मिनिट. प्लीज एक मिनिट. वैदे, हे सगळं काय? मी काय विचारतोय वैदेही? हे सगळं काय आहे? तुला माहित होतं ना? तुला माहित होतं ना की काकूंचा माझ्यावर प्रेम आहे? अरे बापरे, काय चाललंय काय नेमकं? नाही म्हणजे लग्न चाललंय का कुठला सिनेमा? ऐन मुहूर्ताच्या वेळेला हे काय बोलती नाटकं? बास हा? बास. आता मध्ये कुणी काही बोललं ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. पहिले मी काय विचार काय आहे? बोल. हो, मला माहित होतं सगळं. I'm sorry. I'm sorry. प्लीज. सॉरी. हा, सॉरी म्हटलं की झालं का सगळं? सॉरी. राज, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. वैदेही, याला प्रेम म्हणतात? हा स्वार्थीपणा आहे वैदेही. वैदेही, खरं प्रेम ना त्याग करायला शिकवतं, जे कावेरीने केलं. अगं, तुझ्या मैत्रीसाठी तिने तिच्या प्रेमाचा त्याग केला, याला म्हणतात खरं प्रेम. बरोबर आहे तुमचं. खोटेपणावर उभा केलेला संसार टिकत नाही वैदेही. हे एक ना एक दिवस होणारच होतं. भविष्यात संसाराची माती होण्यापेक्षा
आज या लग्नाच्या मांडवात सगळ्यांना कळलं हे चांगलंच झालं. लग्नानंतर हे झालं असतं ना, तुमच्या सगळ्यांचे आयुष्य विस्कटले असते. आम्हाला आणि आमच्या मुलीला माफ करा. तुम्हाला सगळ्यांना जो मनस्ताप झाला ना, त्यासाठी मी तुमची माफी मागते. सॉरी, मी असं नको होतं करायला. सॉरी. नाही वैदे, मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. हो. माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहेस ना ग तू. खरं प्रेम वैदेही आयुष्यात एकदाच होतं ग, जे माझं राजवर्धन सरांवर आहे. आणि माझं तेच प्रेम तू माझ्यापासून हिरावून घ्यायला निघाली होतीस, तेही मला असं फसवून. अशी कशी मैत्रीण ग तू. तुम्ही काय म्हणालात आता?